क्राईम न्यूज इंडियाचा हा 11 वर्ष आहे. जीवन गौरव पुरस्कार गेल्या 11 वर्षापासून आम्ही न्यूज क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्तींना देतोय. तर हा देण्यामागचा हेतू म्हणजे असा आहे की त्या व्यक्तींना यापुढे सुद्धा प्रेरणा मिळावं किंवा काम करत राहावं, आपण आपल्याकडे कुठं कौतुकाचं छाप व्हावं, यापुढेही आपण चांगलं काम करावं. आमच्या क्राईम न्यूज इंडियाच्या जीवन गौरव पुरस्कार कार्यक्रमासाठी आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री अजिंक्यराव पाटील रावसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यापीठ समिती सदस्य, उद्या आलेले माझे सर्व आमचे प्रमुख पाहुणे व मित्र आमचे. परंतु गेले 11 वर्ष ते क्राईम न्यूज इंडियाच्या वतीनं प्रत्येक क्राईम म्हणजे प्रत्येक गुन्हा हा कशा पद्धतीने होतो किंवा कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा एखादा गुन्हा कसा उघड करता येईल ते त्या ठिकाणी काम करतात. खरं तर मगाशी सागरने सांगितलं की कुठेतरी आता क्राईम कमी होताना दिसतो. मी मगाशी विचार केला की व्यासपीठावर जर मान्यवर बघितलं तर नक्कीच समोरच्याला थोडासा क्राईम करताना मनामध्ये धसकी बसेल असे त्या ठिकाणी मान्यवर आहे. आणि आदरणीय देशपांडे साहेब हे बऱ्याचदा बनवत 1-2दा अनगरला सुद्धा आले होते. आणि त्यांचा कार्यक्रम म्हणजे असा असतो की त्या ठिकाणी माणसाला पोट धरावं की सोडावं, खुर्चीवर बसावं की खाली लोळावं, अशा पद्धतीचा कार्यक्रम हा त्यांचा. खरं तर मी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जात असताना सोलापूर म्हणलं की हास्य सम्राट येतं आणि हास्य सम्राट म्हणलं की आदरणीय दीपकजी देशपांडे साहेब येतात. बरेच जण म्हणतात की कशा पद्धतीनं त्यांचं तुमची भाषा आहे किंवा आपली जी भाषा आहे जी आपण वापरतो बे वगैरे आपण ते सांगतात ते म्हणतात की आम्हाला इथं म्हणून दाखवा. परंतु त्याला अनेकदा सांगावं लागतं की ते सहजासहजी बोलणारी भाषा आहे, आपल्याला बोलायचं म्हणलं तर नाही म्हणता येणार तसं. कारण पलीकडे साहेब आहेत ते नागपूरचे, त्यांच्याकडे सुद्धा बे भाषा बोलली जाते, आपण सांगितलं त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळ्या भाषेचं एक कौतुक हे आदरणीय दीपकजी देशपांडे साहेब यांच्या अनेक कार्यक्रमांमधून आपण ऐकलेलं आहे. खरं तर म्हणजे एखादा विनोद सुद्धा कसा सुचावा हे त्यांच्याकडून बघितलं पाहिजे. कारण मागाशी मी बघितलं की 2 फॅन सुरू होते, बरीच इथं गार हवा लागत होती. ते म्हणले की आमच्या सोलापूरच्या लोकांना एवढं गार थंड राहायची सवय नाही, त्याच्यामुळे 2 फॅन बंद करा. आपल्याला माहिती आपला उन्हाळा कसा असतो. म्हणून करता एक खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. मी मनापासून सर्व जे पुरस्कर्ते आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी हा पुरस्कार आयोजित केला त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो.